मुरुम शहरात अतिक्रमणावर आक्रमक कारवाई, नगर परिषदेची ठाम भूमिका। छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्थानक परिसराने घेतला अखेर मोकळा श्वास। मुरुम शहरातील मुख्य व्यापारी व वाहतूकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये बेजबाबदारपणे वाढलेल्या अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी तारीख 31 जुलै रोजी आक्रमक कारवाई केली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर तसेच अक्कलकोट रोड लगत अतिक्रमण करून उभारलेली अनधिकृत दुकाने हटवण्यात आली, तर काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने जागा मोकळी करण्यात आली। सदर भागात काही दिवसांपूर्वी गटारीच्या ड्रेनेज आणि रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू होती, त्यावेळी केलेली अतिक्रमण हटवून विकास कामे पूर्ण करण्यात आली होती। मात्र काम पूर्ण होताच काही स्थानिकांनी परत अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने पुन्हा कठोर पवित्रा घेत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली। अक्कलकोट रोड परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने उकरून टाकण्यात आले असून त्या भागात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी जागा मोकळी ठेवण्यात आली आहे। नगर परिषदेच्या या कठोर भूमिकेमुळे अतिक्रमणकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर नागरिकातून या कारवाईचे स्वागत होत आहे। कारवाई दरम्यान पोलीस प्रशासन व नगर परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिक्रमण हटवताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कारवाईला साक्षीदार ठरले। यावेळी मुरुम शहर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी अतिक्रमणाबाबत आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मुरुम शहरांतर्गत अतिक्रमण विरोधी पथकाने आज बसस्टँड समोरील जे अतिक्रमण होतं ते काढत कारवाई केलेली आहे। यामध्ये मुरुम नगरपालिकेचं त्या ठिकाणी इन स्टेशन ॲटोज आणि आउट स्टेशन ॲटोज यासाठी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। त्या ठिकाणी काही फिक्स स्ट्रक्चर बनवण्यात आलेले होते, तर त्या ठिकाणी आपल्या अतिक्रमण विरोधी पथकाने जाऊन त्या ठिकाणी ते जे फिक्स स्ट्रक्चर बनवलेत ते काढण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई अक्कलकोट रोडला देखील चालू होणार आहे। यापूर्वी देखील काढलं होतं, परत लावण्यात यापूर्वी देखील आपण ज्यावेळेस शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून बसवेश्वर चौकापर्यंत जेव्हा काम चालू होतं आपलं, त्यावेळेस देखील आपण ते पूर्णपणे अतिक्रमण काढलं होतं। परत काही जण येऊन बसले होते त्या ठिकाणी, परत त्यांना सूचना दिलेत की आपण नगरपालिकेच्या मोकळ्या मैदानामध्ये येऊन आपले फळांचे गाडे वगैरे लावावेत, त्या ठिकाणी फळ विक्रीचा किंवा भाजी विक्रीचा व्यवसाय करावा असं त्यांना वेळोवेळी कळवलं आहे। त्या पद्धतीने काही विक्रेते नगरपालिकेमध्ये अर्ज जमा केलेले आहेत, त्यांच्या अर्जाची खातरजमा करून त्यांना नगरपालिकेच्या उपलब्ध जागेवरती बसण्याची संधी आपण देत आहोत। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।